अखेर महायुतीचा महामंडळाचा तिढा सुटला। येत्या महिनाभरात सगळं वाटप केले जाणार। तर समन्वय समितीच्या बैठकीमध्ये फॉर्म्युला ठरला। 170 महामंडळांमध्ये तब्बल 600 पेक्षा जास्त सदस्यांची निवड होणार। महायुती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये अंतर्गत वादावर सखोल चर्चा। जिल्हा नियोजन निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढणार। मतभेद न सुटल्यास मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेणार। आगामी सर्व निवडणुका महायुती एकत्र लढणार। 2024 प्रमाणे एकजुटीने काम करण्याचा महायुतीचा निर्धार। मीडियामध्ये एकमेकांवर टीका न करण्याचं आवाहन। मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये खडाजंगी। बैठकीमध्ये महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा शिरवाडकरांमध्ये जुंपली। अमित साटम यांनी दोन्ही नेत्यांना दिली समज। स्वतःचे हेवे दावे बाजूला ठेवून मुंबईकरांसाठी काम करण्याच्या दिल्या सूचना। एमपीएससीचे विद्यार्थी पेपरफुटी संदर्भात आज राज ठाकरेंची भेट घेणार। थकीत बिलांच्या प्रश्नावर कंत्राटदारही राज ठाकरेंना भेटणार। मुंबई महापालिकेतील वाद सोडवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न। महापौरांसह 4 प्रमुख नेत्यांवर समन्वयाची जबाबदारी। अंतर्गत वादामध्ये पक्षाला गृहीत धरू नका, अमित साटम यांच्या सूचना। अमरावती अग्नितांडव प्रकरणी 21 ऑगस्टलाच फायर ऑडिटची मुदत संपली होती। अमरावती जिल्हास्तरीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊनही अलार्म वाजला नसल्याची माहिती। सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यामध्ये साखरेसाठी शेतकऱ्यांची झुंबड। पहाटेपासून साखर खरेदीसाठी लांब रांगा। गर्दी वाढल्यानं चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती। साखर वाटपाच्या नियोजनावर शेतकऱ्यांचं प्रश्नचिन्ह। लासलगावातील कांदा आता देशभरातील महागाईला रोखणार। कांद्याच्या दरावर केंद्राची थेट नजर। 21 बोगींमधून तब्बल 840 टन कांदा दिल्लीला पाठवला जाणार। वाढत्या दरांवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा निर्णय। कांदिवलीमध्ये अन्न भेसळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस। हिरव्या रंगाच्या पाण्यात पांढरे वाटाणे बुडवल्याचा आरोप। सार्वजनिक शौचालयाजवळ ड्रममध्ये हिरवं पाणी। नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून चौकशी सुरू। राज्यामध्ये आजपासून पुढील 3 दिवस पावसाचा जोर। मुंबई ठाणे पालघरला मुसळधार पावसाचा इशारा। कोकण विदर्भामध्ये पावसाचा जोर कायम राहणार। तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पावसाची शक्यता।